भोंदू अशोक खराच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक पर्दाफाश झालाय। नकली साप आणि वाघ ठेवून भीतीचं वातावरण निर्माण करत तो रिमोट कंट्रोलद्वारे त्यांच्या हालचाली दाखवून चमत्काराचा आभास निर्माण करायचा। समून आणि अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून पैशांची उकळपट्टी केली जात होती। स्वस्त चिंचोके पॉलिश करून महागडे खडे म्हणून विक्री करायचा। भाबड्या लोकांना हजारो ते लाखो रुपयांनी गंडवलं जात होतं। या प्रकरणातून मोठी फसवणुकीचं रॅकेटही आता उघड झालंय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, अनेक नवनवे कारनामे अशोक खराचे उघड होत आहेत। याचाच अर्थ या प्रकरणाची, या फसवणुकीची व्याप्ती अत्यंत मोठी आहे। खरेच वर्ण या सगळ्या फसवणुकीच्या प्रकरणाची व्याप्ती अतिशय मोठी आहे। कारण भोंदू बाबा अशोक खरात हा बाजारात जे रानटी चिंचोके अगदी स्वस्तात मिळतात, म्हणजे 10 ते 50 रुपयाला मिळणारे हे चिंचोके तो पॉलिश करून महागडे खडे म्हणून त्याची भाविकांना विक्री करत होता। भाविकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार, म्हणजे एखाद्या गरीब भाविकाला तो कमी किमतीत ते खडे द्यायचा आणि ज्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे त्यांना अगदी 1-1 लाख रुपयापर्यंत हे रानटी चिंचोके पॉलिश करून महागडे खडे म्हणून त्यांना त्याची विक्री केली जात होती। त्याहून धक्कादायक बाब म्हणजे नकली साप आणि वाघ तो त्या ठिकाणी रूम मध्ये ठेवायचा आणि त्या ठिकाणी अंधार करून भीतीचं वातावरण निर्माण करायचं आणि रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने त्या सापाची आणि वाघाची हालचाल दाखवून लोकांना चमत्कार करत असल्याचं भासवत होता। अशा पद्धतीने अनेक लोकांना अशोक खरातने गंडा घातल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळे आता SIT कडून या दृष्टीने देखील तपासाला वेग देण्यात आला आहे। ठीक आहे, धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी।